मराठवाड्यामध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापुरातून या नागरिकांसाठी मदतीचा ओघ वाढलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज या पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्य आणि अन्य मदत घेऊन 25 ट्रक मराठवाडा आणि सोलापूरकडे पाठवण्यात आले आहेत. ही मदत वाटप करताना मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयातून ही सर्व मदत परवाना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं परवाशी बैठक घेतली आणि जवळजवळ 51 लाख रुपयाचं जीवनावश्यक साहित्य सोलापूर आणि मराठवाड्यातील 5-6 जिल्ह्यामध्ये जो पुरामुळे हाहाकार माजलेला आहे, पावसामुळे जो हाहाकार माजलेला आहे आणि ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे, ज्यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत देण्याचं ठरवलं. त्यासाठी काल दिवसभरामध्ये ते पॅकिंग करणं, ते साहित्य गोळा करणं, यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 टीम कार्य करत होत्या आणि शेवटी हे सगळं साहित्य एका किटमध्ये तांदूळ 5 किलो, गव्हाचं पीठ 5 किलो, एशेल तेल, डाळ, साखर, चहापूड, पोहे, साबण, काड्यापिठी, मीठ इत्यादी, चटणी, गुळाचा 1 किलोची ढेप, अशा आणि बिस्किटाचे पुडे अशा प्रकारचे किट तयार करून जवळजवळ आज 20,000 लोकांना जे साहित्य द्यायचं आहे त्याचे किट पाठवण्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतो आहे. आता कालपासून कोल्हापूरलाही आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, तिथेही पाऊस पडतो आहे. आता या सगळ्या गाड्या जाऊन ज्या ठिकाणी गाड्या जातील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन ते देतील. अपेक्षा एवढीच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना खरोखरच याची गरज आहे त्या पूरग्रस्तांना ही मदत मिळावी यासाठी आपल्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. अलीकडची जी गावं असतात, कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्हाला अनुभव असा आला की 30 गाड्या उतरून घेतात आणि खऱ्या पूरग्रस्तापर्यंत ही मदत पोचत नाही. मला वाटतं ही खऱ्या सगळ्या पूरग्रस्तापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला तिथल्या प्रशासनाने सहकार्य करावं. मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा आभारी आहे. काल गोकुळने कॅम्पमध्ये ठेवलेल्या लहान मुलांच्यासाठी आणि तिथल्या नागरिकांसाठी दुधाची सोय केलेली आहे. आता दुसरं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्यांना घरामध्ये आल्यानंतर त्यांचे कपडे, त्यांची भांडीकुंडी हे साहित्य देणं आणि मुक्या जनावरांची सगळ्यात मोठी जी अडचण झालेली आहे चाऱ्याची आणि वैरणीची. कारण सगळीकडेच महापूर आल्यामुळं आता चारा मिळणं तिथं दुरापास्त आहे. जवळच्या जिल्ह्यांनीच चारा पाठवणं आणि मुक्या जनावरांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. म्हणून आजच कोल्हापूर जिल्हा दूध संघाला मी बैठक घेईन. तिथं 2 संचालक इथं उपस्थित आहेत आणि तिथून पशुखाद्य आणि TMR हे जे वैरण तयार करण्याची आहे ते आणि सांगलीमध्ये जर आम्हाला वैरण मिळाले तर तिथं ट्रान्सपोर्ट कमी मिळेल, तिथं घेऊन आम्ही जास्तीत जास्त चारा, वैरण आणि पशुखाद्य देण्याचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्या महापूर आला त्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मदतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. त्याला सढळ हाताने सर्व नागरिकांनी मदत करावी आणि कार्यकर्त्यांनी अशा पावसात सुद्धा आपला जो उत्साह ठेवलेला आहे. कारण आता तरी सातारा, सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस जोरात चालू आहे. आज जे कष्ट घेणार आहेत त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो. मदतीसाठी PM फंड जो आहे यातून पैसे देणं गरजेचं आहे का केंद्राने द्यावं? PM केअरमधून घ्यावं किंवा कशातून द्यावं हा वास्तविक विषय हा केंद्र सरकारचा आहे. विनाकारण एखाद्या विषयावर तुच्छी टीका करणं हे योग्य नाही. ही जी वेळ आहे ही राजकारणाची वेळ नाही. आपल्याला केंद्रानं भरीव मदत द्यावी, की कशातून द्यावी, काय द्यावी यासाठी मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत तेळ ठोकून आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत.
अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे, काल पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की या संकटाच्या काळात केंद्र सरकार चांगली मदत करेल आणि या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा युती शासन प्रयत्न करेल. राज्यभरातून अशाच प्रकारची मदत राष्ट्रवादीच्या वतीने दिली जाते का? अजितदादांनी तशा काही सूचना दिलेल्या आहेत? अजित पवारांनी आणि सुनील तटकरे साहेबांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटते राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर करणारच आहे, परंतु सगळ्याच नागरिकांनी केलं पाहिजे. आता सहकारी संस्था असतील, मला वाटते मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आज विनंती करणार आहे की ताबडतोबीनं ज्या सहकारी संस्था चांगल्या फायद्यात असतील त्यांना काहीतरी, कारण शेवटी ऑडिटमध्ये निघून हा मुद्दा आहे, किंवा जे दानशूर आहेत, जे उद्योगपती आहेत, जे देणगीदार आहेत, CSR फंड आहे, अशामधून प्रचंड मदत उभी राहू शकते. त्यांच्याकडून पशुखाद्य आणि चाऱ्याची आणि वैरणीची आणि त्यांचा जो TMR चारा तयार करते त्याची आम्हाला अपेक्षा आहे. मी आजच ती व्यवस्था आम्ही करतो आहे. अभिषेक